स्वामींचं आपण सांगताना किंवा ऐकताना आपल्याला माहिती आहे की ते पहिल्यांदा यवनांना तिथे दिसले. त्याच्यानंतर हं, यवनांनी थोडी एक मजा करण्याचा प्रयत्न केला हं. त्यांच्यासोबत. तर तसं गजानन महाराजांची कथा कशा पद्धतीने आहे? हां, सुरुवात कशी? जसं आपण विचारलं, की शेगाव मध्ये गजानन महाराजांचा अवतार केव्हा कसा झाला, तर ते त्याचं पूर्वकालीन नाव होतं ते शिवगाव, बरं. शिवाचं गाव. म्हणजे मोठे नामक सावकार होते, त्यांचं ते शिवमंदिर तिथं त्या शेगावामध्ये आहे. हं, तर ते शिवगाव, शिवाचं गाव कालांतरानं ते शेगाव झालं. शेगाव. तर त्या शेगावमध्ये गजानन महाराज जेव्हा गेले, तेव्हा इथे एक पातुरकरांच्या घरी मौजी बंधनाचा, ज्याला ऋतुशांतीचा कार्यक्रम चालला होता आणि तिथं महाराज पोहोचले. हं, आणि त्या उष्ट्या पत्रावळी बाहेर पडल्या होत्या. उष्ट्या पत्रावळी शिते वेचित होता एक तरुण. त्यास पाहिले दोघांनी, एक बंकटलाल दुसरे कुलकर्णी. शंका आली त्यांचे मनी, हा तरुण सामान्य नसे. बरं. फाटकी बंडी अंगात, भोपळ्याचे भांडे होते सोबत. मातीची चिलम हातात, चेहरा मात्र अति तेजस्वी. बंकटलालने त्याला जेवण देवविले. तरुणाने बकाबक भक्षिले. जवळचे घाण पाणी घेतले, गटागट पिऊ लागला. ज्याचे मन सदा निर्मळ, त्यालाच सर्व शुद्ध मंगल. पवित्र अपवित्रा गोंधळ त्याला कधी शिवेना. असं बरं. महाराजांचं ते वर्णन आहे, की महाराज तिथे त्या ऋतुशांतीमध्ये पडलेल्या उष्ट्या पत्रावळी खात होते. उष्ट्या पत्रावळी खात असताना बंकटलाल आणि कुलकर्णी तिथे जातात. महाराज म्हणतात, "महाराज ते उष्ट खाऊ नका, दुसरं अन्न आणून देतो." हं. महाराज म्हणतात, "अन्नम ब्रह्मेती" उपनिषदांमध्ये सांगितले म्हणतात, की अन्नात ब्रह्म आहे. बाटेल ते अन्न नाही, संपेल ते पुण्य नाही. वाह! तर हे अन्न बाटणार कसं किंवा हे खराब कसं आहे? हे अन्न दूषित नाहीये म्हणतात. त्यामुळे ते मी खातो म्हणतात. त्या अन्नाचे महत्त्व सांगतात. उष्ट्यापत्रही खातात तेव्हा पाणी प्यायला जातात. पाणी प्यायला गेले तेव्हा ते खराब पाणी घेतात तेव्हा हां. म्हणतात, "नाही महाराज ते निर्मळ घ्या, वासित निर्मळ प्यावे, जे वाळा घालून स्वच्छ केलेले पाणी." तेव्हा महाराज म्हणतात, की "नाही मला वासित निर्मळ शुद्ध नीर हा भाव नाही." म्हणले. जो अनुपम ब्रह्मरसाला पिऊन तृप्त झाला, तो का मानी गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल." असं बरं. महाराजांच्या पद्धतीने जो अनुपम ब्रह्मरस पिऊन तृप्त झालाय, तो हं. गुळवणी बघून मिटक्या मारत बसणार नाही म्हणतात. अच्छा. त्यावरून मला हा गढूळ निर्मळ वासित नीर हा भेद नाही हं. आणि ते गढूळ पाणी पितात आणि महाराज एक एक तो पहिला प्रसंग तो शेगावमध्ये घडतो, की बरं. बंकटलालांना, कुलकर्णींना हा हे दर्शन होतंय.